नमस्कार. लोकमान्य IAS मध्ये आपलं स्वागत. राज्यसेवा MPSC ची जी राज्यसेवा एक्झाम आहे, स्टेट सर्व्हिस एक्झाम आपण ज्याला म्हणतो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी राज्यसेवा परीक्षा, या संदर्भात अभ्यासक्रम बदलणार होता. तो अभ्यासक्रम बदललेला 2023 पासून लागू आहे. हा बदललेला अभ्यासक्रम अगोदरच आयोगानं आपल्याला नोटिफिकेशन दिलं होतं की ज्यामध्ये सांगितलं होतं की अभ्यासक्रम बदलणार आहे. पण तो अभ्यासक्रम बदललेला संपूर्णतः पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी कशा स्वरूपाचा असेल, त्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेची योजना काय असेल, ज्याला आपण स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणतो. कारण अगोदरचा जो सिलेबस आहे 2022 पर्यंत जो आपल्याला लागू आहे, त्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू याची सर्व जर आपण पाहायचं म्हणलं तर पूर्व परीक्षा साधारण 200 मार्काचे 2 पेपर होते. मुख्य परीक्षेमध्ये येथे आपल्याला तो लँग्वेजमध्ये होता, 100 मार्काचे मराठी आणि इंग्रजी भाषेचे पेपर होते, त्यामध्ये होता. 4 GS चे पेपर 150 मार्काचे आणि इंटरव्ह्यू 100 मार्काचे, अशी ती परीक्षा योजना होती. पण आता 2023 पासून राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्या सिलेबसमध्ये काही बदल झालेला आहे. तो बदल आणि नवीन आलेला सिलेबस या संदर्भात असणाऱ्या सिलेबसची आज आपण चर्चा करणार आहोत. साधारण ही परीक्षा योजना आहे राज्यसेवा परीक्षा, ज्यामध्ये आपण पाहतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग महत्वाच्या पदासाठी एक्झाम देत असते. यामध्ये उपजिल्हाधिकारी असेल, उपमुख्य कार्य अधिकारी असेल, DYSP किंवा ACP सारखी पद असतील, उपशिक्षण अधिकारी किंवा तहसीलदार, नायब तहसीलदार अशी महसूल असतील, उद्योग असेल किंवा बाकीचे ग्राम प्रशासन असेल, यामध्ये महत्वाची पदे यामार्फत भरली जातात. त्यासाठी राज्यसेवा परीक्षा ही जसं UPSC मध्ये IAS IPS पदं ही महत्वाची मानली जातात, तसंच राज्यसेवेमार्फत भरली जाणारी DYSP, ACP किंवा डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी CO, एक्साईजचा SP असेल किंवा तहसीलदार असेल, अशी काही महत्वाची पदं भरली जातात. त्यासाठी राज्यसेवा परीक्षा महत्वाची आहे. मग त्याच अनुषंगानं MPSCनं जशी UPSCचा सिलेबस बदलला होता, त्याच सिलेबसच्या धर्तीवर UPSC आणि MPSC या दोन्हीचाही सिलेबस एकच करण्याचं एक प्रयोजन त्यांचं होतं. ते आदरणीय चंद्रकांत दळवी समितीनं हे केलेलं आहे. तर हा सिलेबस आता त्यांनी आपल्याला आयोगानं त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे. त्या सिलेबस संदर्भात सिलेबस कशा स्वरूपाचा आहे, काय आहे, ते आता आपण पाहणार आहोत. साधारण राज्यसेवेचा सिलेबस हा UPSCच्या जे आपण म्हणतो सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, नागरी सेवा परीक्षा पद्धतीनंच केलेला आहे. त्यामध्ये राज्यसेवेचा आणि UPSCचा जो नागरी सेवा परीक्षेचा जो सिलेबस आहे तो एकच पद्धतीनं झालेला आहे. फक्त यामध्ये आपली राज्यसेवा असल्यामुळे UPSCनं महाराष्ट्राच्या संदर्भात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र असेल, समाज असेल, यांचे काही पॉईंट ऍड केलेले आहेत. बाकी सर्व सिलेबस हा UPSCच्या धर्तीवर आहे. तर आपण आता पूर्व परीक्षा कशी असेल, मुख्य परीक्षा कशी असेल, त्याला मार्काचं वेटेज किती आहे, इंटरव्ह्यू असेल तर इंटरव्ह्यूचं वेटेज किती आहे, हे आता आपण पाहणार आहोत. आता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे, यामध्ये पूर्व परीक्षा पाहायचं म्हणलं तर पहिल्या पद्धतीनं जी पूर्व परीक्षा होती त्याच पद्धतीनं पूर्व परीक्षा आहे. म्हणजे यामध्ये GSचा पेपर असेल आणि CSATचाही पेपर असेल. या वर्षीपासून 2022चे राज्यसेवा ही CSAT पेपर क्वालिफाय आहे. त्याच पद्धतीनं 23लाही CSAT पेपर क्वालिफाय असेल. साधारण GSचा पेपर 1 असेल तो 200 गुणांचा असेल, 2 तासासाठी असेल. पदवीच्या कक्षेवर म्हणजेच त्याचा जो स्टँडर्ड आहे तो पदवी कक्षा असणार आहे. आणि जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मराठी आणि इंग्रजी असेल आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असेल. सेम आत्ता जी पूर्व परीक्षा आहे त्याच पद्धतीनं असेल. फक्त CSAT ह्या वर्षी जसा क्वालिफाय झालाय, क्वालिफाईंग मार्क 33% म्हणजेच 200च्या 33% 66.66 एवढी मार्क तुम्हाला भेटली तर तुम्ही क्वालिफाय असता असं म्हणलं जातं. मग हे गुण मिळवणे आपल्याला अर्हताकडे म्हणजेच क्वालिफाईंग असणार आहे. त्यामुळं तुम्ही पेपर 2 जो CSATचा आहे त्यामध्ये क्वालिफाईंग असेल, पेपर 1चेच मार्क
राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी वापरता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता जीएसचं महत्व वाढलेलं आहे. सीसॅट क्वालिफाईंग जाईल आता ह्या वर्षीपासून आहे तसंच ते असणार आहे. आता निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ती जर पाहायची म्हणली तर 25% म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराला 25% किंवा 1/4 एवढे गुण वजा केले जातील. म्हणजे एकाच 4 आहे. म्हणजे 4 चुकले तर एका प्रश्नाचा मार्क जातो. ते यामध्ये दिसून येते. त्याच पद्धतीनं पेपर 1 करता व पेपर 2 मधील डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरता नकारात्मक गुणदान लागू राहणार. आता इथं दाखवले की पेपर 1 करता आणि पेपर 2 मधील डिसिजन सॉल्व्हिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न आहेत. हे दोन्ही पेपरला असण्याची शक्यता आहे, कारण त्यामध्ये त्यांनी सांगितले की त्या पद्धतीनं ते असणार आहे. तसंच तुम्ही जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर तिथं गुण कोणतेही तुमचे जाणार नाही. पण तुम्ही एकापेक्षा जास्त गोल केले असतील किंवा उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल, म्हणजे आपण ब्लॅक करतो ते गोल नीट झालं नसेल तरी सुद्धा ते उत्तर चुकीचं समजण्यात येऊन तुम्हाला त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 गुण एवढे तुमचे एकूण गुणातून वजा होणार आहेत. आता ही तुम्ही जर आता गुणांकन पद्धती पाहिली तर तुमच्या काय पॉईंटमध्ये गुण येतील, ज्याला आपण बेरीज अपूर्णांकात येते असं म्हणतो. ते अपूर्णांकातच राहणार आहे आणि त्याच आधारे तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. म्हणून हल्ली आपण पाहतो मेरिट जे लागते पूर्व परीक्षेचं कोणते ते पॉईंटमध्ये लागते. 42.44 मग ते 44 पॉईंट सुद्धा महत्वाचे राहिलेले, त्यामुळं ते तसं आहे. किंवा 101.1 असं मेरिट लागेल, कारण 200 गुणांचा पेपर आहे राज्यसेवेचा, तो जीएसचे एवढे मेरिट लागेल. सीसॅट क्वालिफाईंग आहे, तिथं मार्क आपल्याला कळणार नाही. त्यामुळं त्या पद्धतीनं ते असणार आहे. म्हणजे आता पॉईंटनं मेरिट असेल, म्हणजे पहिले अपूर्णांकातलं पूर्णांकमध्ये करून मेरिट असायचं. आता अपूर्णांकात ठेवलं जाईल आणि तेच पुढील मेरिटसाठी वापरण्यात येणार आहे. आता सिलेबस जो आपण पाहणार आहे तो सिलेबस सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. आता या सिलेबसमध्ये आपण जो पहिला पेपर आहे 200 गुणांचा, त्यामध्ये 100 प्रश्न असतील, 200 मार्क असतील, एका प्रश्नाला 2 गुण असतील. 1/4 मार्क त्यातून आपण निगेटिव्ह सिस्टीमला वापरली जाणार आहे. म्हणजे 1/4 वजा होतील, 4 चुकले तर एका प्रश्नाचा मार्क जातो असं समजू. त्यानुसार मग आपल्याला चालू घडामोडी असतील. पहिलं राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची तुम्हाला माहित पाहिजे. इतिहास आहे भारताचा, तसंच महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला माहित पाहिजे. भूगोल आहे तो भारताचा, महाराष्ट्राचा आणि जगाचा आहे. आपण पाहतो राज्यशास्त्र आणि शासन व्यवस्था असेल, ही सुद्धा महाराष्ट्राची आणि भारताची तुम्हाला विचारली जाईल. तसंच पंचायत राज सुद्धा यामध्ये आहे. अर्थशास्त्र आणि सामाजिक विकास यामध्ये तुम्हाला शाश्वत विकास असेल, गरिबी असेल, लोकसंख्या असेल आणि काही सामाजिक आपण पाहतो विकासासाठी जे इनिशिएटिव्ह घेतलेले असतील ते एक असणार आहे. त्यानंतर पर्यावरण असणार आहे, वातावरणीय बदल असेल, यातले काही पॉईंट असेल म्हणजे इन्व्हायरमेंट सायन्स बद्दल, आणि 7वा पॉईंट जनरल सायन्स. हे 7 पॉईंटमध्ये आपला सिलेबस पहिला जो होता तसाच आहे. सीसॅटचा सुद्धा तसंच आहे. कॉम्प्रिहेन्शन असणार आहे तुम्हाला, इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल. म्हणजेच आपण पाहतो की राहिलेले जे प्रश्न आहेत ते ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिजनिंग असेल, डिसिजन मेकिंग असतील, जनरल मेंटल ॲबिलिटी असेल, बेसिक न्यूमरिसी म्हणजे अंकगणित असेल. तसंच मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये काही कॉम्प्रिहेन्शन असणार आहे, जे 10वी आणि 12वीच्या लेवलचे असते. साधारण पाहिजे तर तुम्हाला 12वी लेवलपर्यंत हे तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन किंवा सीसॅटमध्ये माहिती हवे. ग्रॅज्युएशनच्या लेवलचं जास्त काही नसणार आहे, पण पेपर फर्स्टला ग्रॅज्युएशन लेवलचं असणार आहे. आता मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही भाषेमध्ये पूर्व परीक्षेचा पेपर आपल्याला उपलब्ध असतो. त्यामुळं तिथं तुम्हाला भाषेचा कोणताही समस्या येत नाही. फक्त इंग्रजीचा एक पॅराग्राफ सोडला तर बाकी दोन्ही भाषेमध्ये हे पेपर अवेलेबल असतात. दुसरी गोष्ट, हे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे पूर्व परीक्षा. त्यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा जी आहे त्यामध्ये जीएसच्या मार्काला आता वेटेज येणार आहे, कारण सीसॅट क्वालिफाईंग आहे. त्यामुळे दोन्ही पेपर तुम्हाला द्यावे लागतील. यातला कुठलाही एक दिला दुसरा दिला नाही तर तुम्ही पूर्व परीक्षेच्या संदर्भात मेरिटसाठी गृहीत धरलं जाणार नाही. म्हणजे तुम्ही त्या स्पर्धेतून बाद होता, हे लक्षात ठेवा. त्यामुळे दोन्ही पेपर इथं द्यावे लागतात. आता पूर्व परीक्षा तुम्ही पास झाला की तुम्हाला मग मुख्य परीक्षा द्यावी लागते. मग मुख्य परीक्षेमध्ये आता
राज्यसेवा मुख्य परीक्षा जी असेल त्याचं नवीन पद्धतीने सिलेबस झाला. आता ती जी लेखी परीक्षा आहे पहिली ऑब्जेक्टिव्ह, अजूनही 2022ची मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह होईल, पण 2023 मध्ये तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागेल. म्हणजे तुम्हाला तिथं रिटर्न असणार आहे, प्रश्नांची उत्तरं लिहावी लागणार आहेत. आता तुम्ही प्रश्नांच्या उत्तराला गोल करताय, 4 पर्याय असून, म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह पद्धती आहे. वस्तुनिष्ठ पद्धतीने तुम्ही ते सोडवणार आहे. इथं तुम्हाला लेखी पद्धती आहे, जे लेखी पद्धतीसाठी इथं गुण 1750 असणार आहे. एकूण तुम्हाला 9 पेपर द्यायचे 1750 मार्काचे. प्रत्येक पेपर 250 गुणांचा असणार आहे. त्याच पद्धतीनं इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट तुमची जी होणार आहे त्यासाठी 275 गुण असणार आहेत आणि टोटल 2025 गुणांची तुमची एक्झाम असेल, जी आता त्याच्यापेक्षा निम्म्या मार्काचीच एक्झाम आहे. आता दुप्पट गुणांची एक्झाम होते. त्यामुळं आता मुख्य परीक्षेला तुम्हाला अभ्यास हा महत्वाचा असेल, जिथं डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर असेल, तुम्हाला तिथं उत्तर लिहावी लागतील. त्यामुळे आता ज्ञानाची भर जास्त लागेल. स्वतःचा क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी ज्याला म्हणतो, तुम्हाला वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करता आला पाहिजे. उत्तरामध्ये तुम्हाला लिहिण्याची परिभाषा आली पाहिजे. हे सर्वच तुम्हाला आता महत्वाचं ठरणार आहे. म्हणजे त्यांना जो कॅन्डिडेट अधिकारी म्हणून पाहिजे तो स्वतः निर्णयक्षम असला पाहिजे. जे ऑब्जेक्टिव्ह मधून दिसून येत नव्हतं असं आयोगाचं मत असेल तर ते आता लेखी परीक्षा होईल, ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल असणार आहे. जीएसचे 4 पेपर असणार आहेत. एसए 250 मार्काचे पेपर असेल. म्हणजे एससीचं वेटेज आता वाढलेलं आहे, ऑप्शनल आहे म्हणून ऑप्शनलचं वेटेज वाढेल. आणि जीएस तुम्ही आतापर्यंत करताय ते ऑब्जेक्टिव्ह टाईप होतं, आता ते सब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे लेखी पद्धतीनं झाले. त्याचबरोबर युपीएससीच्या धर्तीवर या परीक्षेमध्ये बदल झाल्यामुळं यामध्ये युपीएससी सारखाच तुम्हाला एक नैतिकता म्हणजे इथिक्सचा पेपर आलेला आहे. इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड. नैतिकता असेल, सच्चिट्यूड असेल आणि त्या पद्धतीनं तो पेपर अभियोग्यतेचा. आता आपण पेपर पाहूया कोणकोणते आहेत. साधारण तुम्हाला 2 पेपर असतील जे भाषेचे असतील. त्यामध्ये मराठी भाषेचा एक असेल, इंग्रजी भाषेचा एक असेल, जो 300 गुणांचा असेल, ज्याची मार्क तुमच्या मेरिटसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. पण या पेपरमध्ये तुम्हाला क्वालिफाईंग 25% मार्क पडावे लागतील. म्हणजे 300 पैकी 75 गुण मिळवावे लागतील. ज्यावेळेस तुम्ही 300 पैकी 75 गुण मिळवाल त्याच वेळेस म्हणजे साधारण 75 मार्क्स तुम्हाला लागतील. हे 75 मार्क्स हे महत्वाचे आहेत. जर कोणत्याही पेपरला तिथं 25% क्वालिफाईंग सांगितले ना, ते 25% क्वालिफाईंग जर मार्क तुम्ही नाही मिळवले तर तुमचे खाली जे जीएसचे 1750 गुणांचे पेपर आहेत ते पेपर चेकिंग केले जाणार नाही. त्यामुळे हे पेपर क्वालिफाय झाला तरच ते पेपर चेकिंग होतात. कित्येक वेळा चांगले विद्यार्थी यापैकी एखादा पेपर क्वालिफाय होत नाही. म्हणजे मराठी भाषिक असून मराठी कधी कधी क्वालिफाय झाली नाहीत किंवा इंग्रजी सुद्धा क्वालिफाय झाली नाहीत. त्यामुळे त्यांचं पुढचे पेपर चेकिंग न झाल्यामुळे त्यांचे मार्कच परत आलेले नाहीत. त्यामुळे ह्या 2 पेपरला जसं आता आपण पाहतो युपीएससी मध्ये सीसॅट मुलांचा काही वेळेस सीसॅट मुळे मुलं पूर्व परीक्षा पास झाली नाहीत, पण सीसॅट मध्ये कमी गुण आले, 66.66 पेक्षाही कमी गुण आले. त्याला आता आपण पाहिलं की 33% गुण पाहिजेत आणि इथं 25% पाहिजेत. म्हणजे 300 पैकी 75 मार्क तुम्हाला भेटले तरच तुम्हाला ते पुढचे असणारे पेपर आहेत ते चेकिंग होणार आहे. आता पेपर पाहूया कोणकोणते आहेत. साधारण जे मेरिटला पेपर देणार आहेत ते हे 7 पेपर आहेत. पेपर 3, पेपर 4, पेपर 5, पेपर 6, पेपर 7, पेपर 8, पेपर 9. पहिले पेपर 1 आणि पेपर 2 क्वालिफाईंग आहे. आता हे मार्किंगचे पेपर आहेत. ज्यामध्ये आपण पाहायचं म्हणलं तर एसएचा हा पेपर आहे. हा एसएचा पेपर जो आपण म्हणतो ज्याला आपण निबंध म्हणतो. त्या निबंध पेपरामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्ही निबंध इथं लिहिणार आहात. आणि ते इथं सांगितले बघा, इंग्रजी भाषेत आणि निबंध मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये तुम्ही लिहिणार आहे. पण यामध्ये एक सांगितले त्यांनी की हा निबंधाचा पेपर एकापेक्षा अधिक यामध्ये निबंध असतील, म्हणजे एकच 250 मार्काचा नसेल. त्याचा वेळ असेल 3 तास. तसंच GS1 म्हणजे पेपर 4 असेल, पेपर 5 GS2 असेल, पेपर 6 GS3 असेल, पेपर 7 GS4 असेल. असे एकूण 250 मार्काचे 4 पेपर म्हणजेच 1000 गुणांचा जीएसचा पेपर असेल. त्यानंतर पेपर 8 आणि पेपर 9 हा ऑप्शनल पेपर 1 आणि ऑप्शनल पेपर 2 असे 250चे 2 पेपर असणार आहेत. ज्यामध्ये आपण पाहणार आहे ऑप्शनलचे हे 250 मार्काचा एक पेपर असेल आणि हा दुसरा 250 मार्काचा एक पेपर असेल. हा 1, हा 2. तर यामध्ये मराठी आणि इंग्रजी
या दोन्ही भाषेमध्ये तुम्ही ऑप्शनलचे पेपर लिहिणार आहे. फक्त त्यामध्ये 8 आहे, मराठी वाङ्मय आणि काही टेक्निकल पेपर आहेत, ते पेपर सोडून बाकी सर्व पेपर तुम्ही इंग्रजीतून तुम्हाला लिहावे लागतील. फक्त मराठी लिटरेचर म्हणजेच मराठी वाङ्मय आणि काही टेक्निकल पेपर आहेत जसे सायन्सचे, बॉटनीचे असतील, फिजिक्सचे असतील, ते इंग्रजीतच तुम्हाला लिहावे लागतील. काही इंजिनिअरिंगचे पेपर तुम्ही ऑप्शनलला ठेवलेले आहेत ते तुम्हाला तसेच लिहावे लागतील. त्यामुळे तुम्हाला ते सोडून बाकी सर्व तुम्ही मराठीत किंवा इंग्रजीत लिहू शकणार आहे, पण मराठी लिटरेचर तुम्हाला मराठीतच लिहावं लागेल आणि काही टेक्निकल पेपर आहेत ते इंग्रजीत लिहावे लागतील. त्यामुळे इथं मराठी ऑब्लिक इंग्लिश जे असं सांगितले की मराठी लिटरेचर हे मराठीतच लिहावे लागेल म्हणजेच मराठी वाङ्मय, आणि काही टेक्निकल पेपर आहेत जसे सायन्सचे पेपर असतील ते इंग्रजीत लिहावे लागतील. त्यामुळे दोन्ही लक्षात ठेवा. ऑप्शनल हा तुम्हाला काही मराठीमध्ये लिहावे लागेल, काही इंग्लिशमध्ये लिहावे लागेल, पण काही मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्ही जसं लिहा, जसं इतिहास आहे, भूगोल आहे, पॉल सायन्स असेल, राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, हे दोन्ही भाषेमध्ये लिहू शकता तुम्ही, इंग्रजी आणि मराठी. बाकीचे जे आहेत काही सायन्सचे आहेत ते इंग्रजीतच लिहावे लागतील आणि मराठी वाङ्मय म्हणजे मराठी लिटरेचर जो मराठीमध्येच तुम्हाला लिहावे लागेल. आता यामध्ये नोट खाली दिलेला आहे पहा, जे तुम्ही आन्सर लिहिणार आहे पेपर 3 ते पेपर 7 ज्यामध्ये तुम्ही इंग्रजी किंवा मराठी माध्यम निवडू शकणार आहे. जे सांगितलेलं आहे की तुम्ही इथं जे दाखवलेलं आहे तो मराठी आणि इंग्रजी या दोन्ही या पद्धतीनं ते होणार आहे. आणि मराठी आणि इंग्रजी भाषा जी आहे ती तुम्ही ह्या सर्वच पेपरला आपण निवडू शकणार. मराठी आणि इंग्रजी पेपर 3 ते पेपर 7. दुसरं सांगितलंय की ऑप्शनलच्या पद्धतीमध्ये हे जो ऑप्शनलचा पेपर आहे, ऑप्शनलच्या पेपरमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये उत्तर लिहिता येणार. पण काही वेळेस त्यांनी सांगितले की मराठी आणि इंग्रजी हे दोन महत्वाचे आहेत. म्हणजेच काही पेपर इंग्रजी सांगितले ते इंग्रजीमध्येच तुम्हाला लिहावे लागतील आणि काही पेपर मराठीमध्ये आहेत ते मराठीमध्येच लिहावे लागतील. जसं मराठी साहित्य किंवा मराठी वाङ्मय मराठीमध्येच ऑप्शनल लिहावं लागेल, काही सायन्सचे ऑप्शनल आहेत ते इंग्रजीतच लिहावे लागतील. त्यानंतर तिसरं सांगितले की जे तुम्ही आन्सर रायटिंगसाठी मीडियम निवडणार आहे ते प्रिलिमचा रिझल्ट लागल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मेनचा फॉर्म भरणार आहे ना त्यावेळेसच तुम्हाला हे सांगितले, सबमिटिंग द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर मेन्स एक्झामिनेशन. तुम्ही जे मीडियम निवडणार आहे ते ज्यावेळेस तुम्ही मेनचा फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तुम्ही मीडियम म्हणजेच कोणत्या भाषेमध्ये पेपर लिहायचे, इंग्रजी किंवा मराठी, ते त्यावेळेसच निवडावं लागणार आहे. जर तुमच्याकडून चुकून मराठी निवडलं आणि इंग्रजीतून पेपर लिहिले गेले तर त्यावेळेस तुमचे पेपर इव्हॅल्युएट होणार नाहीत, ते सांगितले बघा. चौथं मध्ये काय सांगितलं, नॉन कॉम्प्लेन्स ऑफ द अबाव रूल विल रिझल्ट इन देअर आन्सर बुक्स नॉट बिंग इव्हॅल्युएटेड फॉर बिंग इन अन अनऑथोराइज्ड मीडियम. जर तुम्ही सांगितलं एक मीडियम आणि लिहिलं दुसऱ्या मीडियम मध्ये तर तुमचे कोणतेही पेपर चेकिंग होणार नाहीत. हे इथं बघा लिहिलेलं आहे, अनऑथोराइज्ड मीडियम. त्यानंतर 5वा पॉइंट आहे, क्वेश्चन पेपर विल बी सेट इन मराठी आणि इंग्लिश लँग्वेज एक्सेप्ट लँग्वेज पेपर. कोणता, जे भाषेचे पेपर आहेत. दुसरं एक सांगितले मराठी लिटरेचर म्हणजेच मराठी वाङ्मय. तसंच सब्जेक्ट फॉर विच मीडियम हॅज बीन इंडिकेटेड ॲज इंग्लिश. आता आपण खाली जे ऑप्शनल पाहणार आहे, जे ऑप्शनल सब्जेक्ट इंग्रजीमध्ये असणार आहे ते ऑप्शनल पेपरच्या बद्दल इथं इंग्लिश मीडियम सांगितलेलं आहे ते आपल्याला असणार आहे. आता क्वालिफाईंग पेपर 1 300 मार्काला आहे जो मराठी भाषेचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त पेपर इज टू टेस्ट द कॅन्डिडेट ॲबिलिटी टू रीड अँड अंडरस्टँड सिरियस डिस्कर्सिव्ह प्रोच अँड टू एक्सप्रेस आयडिया क्लिअरली अँड करेक्टली इन मराठी लँग्वेज. याचा अर्थ असा की तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का एवढंच तपासलं जाईल. यासाठी पॅटर्न कसा असेल क्वेश्चनचा त्याबद्दल ते बोललेले आहेत. कॉम्प्रेशन असेल, उत्तर असतील, पॅराग्राफ असतील, प्रिसाइज रायटिंग असेल, कधी कधी 1/3 तुम्हाला लिहायला लावतील किंवा एखादं काहीतरी प्रिसाइज पद्धतीनं काहीतरी कन्क्लूड करायला होतील. युजेस अँड वोकॅब्युलरी, तुम्हाला काही व्याकरणाचा भाग असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेकार्थी शब्दाबद्दल एक शब्द, एक छोटासा निबंध सुद्धा त्या भाषेमध्ये तुम्हाला लिहावा लागणार. जो निबंध सुद्धा तुम्ही
त्या भाषेमध्ये लिहिणार आहे. हा एसे जो महत्वाचा आहे तो छोटा असणार आहे. दुसरा एसेचा पेपर वेगळा, हा एसे वेगळा असणार आहे. जर इंग्रजीचा पेपर असेल लँग्वेजचा तर मराठीत ट्रान्सलेशन करायला होतील, किंवा मराठीचा असेल तर इंग्रजीत करावे लागतील. अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला तिथं ट्रान्सलेशन करावं लागेल. ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठी आणि वाईस वर्सा, दोन्ही पद्धतीचं ट्रान्सलेशन असेल. पण सर्वात महत्वाचं सांगितलं की दिस पेपर जे सांगितले ना त्यांना, हे जे पेपर आहेत ना सगळे ते क्वालिफाईंग नेचर आहेत. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना आपण 33% मार्क मिळवावे लागतील. सॉरी 30% जे आपण वर पाहिले मार्क आहेत ते 75 मार्क तर तुम्हाला मिळवावे लागतील. 25% मार्क, सॉरी 25% मार्क जे सांगितले ते 25% मार्क तुम्हाला मिळवावे लागतील. सीसॅटला फक्त 33% आहे आणि लँग्वेजच्या पेपरला 25%, म्हणजे 300 पैकी 75 मार्क इथं तुम्हाला मिळवावे लागतील. तसंच पेपर 2 मध्ये इंग्रजीमध्ये सुद्धा तसंच आहे, सेम सिलेबस सेम पार्ट आणि तसंच असणार आहे. आणि हे क्वालिफाईंग नेचर आहे, हे सर्वात महत्वाचं आहे की हे क्वालिफाईंग नेचरमध्ये असणार आहे. आणि दिस पेपर विल नॉट बी काउंटेड फॉर रँकिंग, हे पेपर रँकिंगसाठी काउंट होणार नाही. आता पेपर 3 जो आहे तो एसेचा पेपर आहे. तो पेपर 3 जो आहे तो एसेचा पेपर असणार आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहताय की एसेच्या पेपरमध्ये एसेचा पेपर हा 250 गुणांचा असेल. जो 250 गुणांचा एसेचा पेपर आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं त्यांनी लिहिलेलं आहे. काय सांगितलं आपल्याला, एसे पेपर कॅन इन एसे पेपर कॅन्डिडेट मे बी रिक्वायर्ड टू राईट, हे महत्वाचं आहे, रिक्वायर्ड टू राईट एसे ऑन द मल्टिपल टॉपिक. मल्टिपल टॉपिक म्हणजे तुम्हाला एक पेक्षा अधिक विषयावर तिथे एसे लिहावं लागणार आहे, म्हणजे निबंध. युपीएससी मध्ये एक पेक्षा अधिक याचा अर्थ 2 एसे, पण आता एमपीएससी 2 सुद्धा देऊ शकते, 3 देऊ शकते, 4 देऊ शकते, हे आपण सांगू शकत नाही. पण युपीएससीच्या धर्तीवर तुम्ही 2 एसे मल्टिपल टॉपिक्स म्हणजे 2 तरी लक्षात ठेवा असतील. म्हणजे तुम्हाला 125 मार्काला एक एसे असे धरून चला युपीएससी सारखं, तर त्यामध्ये तुम्हाला 2 एसे असतील आणि विषय प्रत्येकी 2-2, 3-3 तुम्हाला ऑर दिले जातील. ए एसे दिला असेल तर त्यामध्ये 3 विषय असतील, बी एसे असेल तर 3 विषय असतील. पण मल्टिपल टॉपिकवर लिहावं लागेल, म्हणजे एकापेक्षा अधिक विषयावर तुम्हाला निबंध लिहावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, दे विल बी expected to keep closely to the subject of the essay to arrange their ideas in the orderly fashion. सर्वात महत्वाचं की in orderly fashion to write concisely. फापट पसारा लिहून चालणार नाही, विषयाला धरून एसे लिहावं लागेल. कारण 250 मार्काचा एसे आहे. 250 मार्काचा एसे जर आपण समजला, 250 मार्क आहेत एसेला, या 250 मध्ये तुम्हाला एकापेक्षा अधिक एसे लिहायचे. मग एक एसे इथं असेल, दुसरा एसे इथं असेल, तर हा एसे समजा आपण एज्युकेशन संदर्भातला हा एसे आला तर एज्युकेशन संदर्भातच तुम्हाला लिहावं लागेल, बाकीचं काय नाही. हा एसे समजा हेल्थ रिलेटेड आला तर हेल्थ संदर्भातच तुम्हाला लिहावं लागेल. तुम्ही बाकीचं असं काही पण फापट पसारा यामध्ये लिहून चालणार नाही. प्रिसाइजली एसे नसेल तर प्रत्येक एसेला 125 मार्क आहेत. 125 into 2, जर तुम्ही नीट एसे नाही लिहिला तर तुम्हाला ह्या 250 पैकी फारच कमी, कधी कधी 80-90 दोन्ही मिळून सुद्धा मार्क भेटलेले आहे युपीएससीला. चांगला लिहिला तर इथं 150 सुद्धा मार्क भेटतात. 2 एसेला 80 कधी भेटतात, 150. आणि हा आपण म्हणतो रँक डिसाइडिंग फॅक्टर आहे. एसे जर चांगला लिहिला तर तुमची रँक चांगली होऊ शकते. युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यालाच माहित असेल की एसेला जर आपण मार्क जर फारच कमी आले तर आपण एसेला रँक पासून वेगळे जातो. मग रँक महत्वाचे आहे. एसे मध्ये तुमची रँक डिसाइडिंग फॅक्टर आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पेपर 4 असं इथं म्हणलंय, पण जीएसचा पेपर 1 आहे, हे लक्षात ठेवा. जीएस पेपर 1, जो जीएसचा पेपर हा 1 आहे, यामध्ये काय सांगितलंय, इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या अनुषंगानं तसंच भारतातील काही वारसा असेल, संस्कृती असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, हे भारताच्या संदर्भात जगाच्या संदर्भामध्ये पाहावं लागेल. त्याचबरोबर सोसायटी म्हणजे समाज, त्या संदर्भात सुद्धा पाहावं लागेल. आणि हे सर्व महाराष्ट्राच्या रिस्पेक्टेड सुद्धा पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रातलं बऱ्यापैकी यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता इंडियन हेरिटेज अँड कल्चर बद्दल तुम्हाला भारतीय वारसा व संस्कृती माहित पाहिजे, युनेस्को हेरिटेज आहेत काय काय ते पाहावं लागेल. तसंच इतिहास भारताचा असेल, महाराष्ट्राचा असेल,
तसंच जगाचा सुद्धा इतिहास यामध्ये. म्हणजे भूगोल इतिहास हा भारत, जग आणि महाराष्ट्र या तिन्हीचाही तुम्हाला पाहावं लागेल. यामध्ये भारताचा सुद्धा इतिहास आहे, महाराष्ट्राचा सुद्धा इतिहास असणार आहे आणि त्याच पद्धतीनं जगाचा सुद्धा इतिहास असणार आहे. तिन्हीचं कॉम्बिनेशन तुम्हाला असणार आहे. त्यामुळे 3 कॉम्बिनेशन यामध्ये इतिहास, भूगोल आणि समाज ते पाहू लागणार आहे. आता आपण सिलेबस पाहू. इंग्रजीत असला तरी मराठीमध्ये आपल्याला सांगता येईल. इंडियन कल्चर म्हणलेलं आहे. त्या इंडियन कल्चरमध्ये जर पाहायचं म्हणलं तर आपण ज्याला भारतीय संस्कृती म्हणतो, यामध्ये 8 फॉर्म म्हणजे आपण पाहतो कला असेल, ते वेगवेगळ्या कला शैली आहेत आपल्याकडं. गांधार असेल, मथुरा असेल, त्या पद्धतीने लिटरेचर असेल किंवा कला फॉर्ममध्येच आपण पाहतो आपल्याकडे वारली चित्रकला शैली आहे किंवा फड चित्रकला शैली आहे राजस्थानमध्ये, काश्मीरी शिमरू पद्धतीनं असेल किंवा पेंटिंग्स काय असतील ते पाहावं लागतं. तसंच लिटरेचर म्हणजेच वाङ्मय असेल, जसं मराठी वाङ्मय असेल त्यामध्ये कथा, कादंबरी, काव्य, नाटक. तसंच हिंदी भाषेमध्ये काय असेल किंवा भारतातील काही रामायण असेल, महाभारत असेल, यामधल्या काही घटना असतील किंवा कुठल्या तरी एखाद्या प्राचीन साहित्यकारानं एखादं पुस्तक लिहिलं असेल ते माहिती असावं लागतं, त्यामध्ये काय लिहिलं ते काय. आर्किटेक्चर म्हणजे वास्तुशास्त्र किंवा वास्तुकला असेल, यामध्ये आपण पाहतो की ब्रिटिश आल्यानंतर गोथिक पद्धतीची झाली, मुघल वास्तुशास्त्र पद्धती आहे. तसा ताजमहाल आहे त्याची कशी पद्धती आहे. तुम्ही जर कधी गोलकोंड्याला गेला तर तिथं वेगळी वेगळी पद्धती आहे. केरळमध्ये गेला तर तिथली चर्च वेगळी आहेत, गोव्याची चर्च वेगळी आहे. हे आर्किटेक्चर ज्याला म्हणायचं, बांधकाम शैली वेगळी आहे. किंवा आपण साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक, आत्ताची असणारी संसद असेल, मुंबईचं आपण पाहतो CST टर्मिनल असेल, हे आर्किटेक्चर आहे म्हणजे वास्तुशास्त्राचा एक नमुना आहे. मग याला गोथिक पद्धती म्हणतात इंग्रजी काळामध्ये आलेली. मुघल शैली, मग मुघलांच्या काळात जे बांधकामं झाली ते असेल, विजापूरचा गोल घुमट असेल किंवा आणखी काय काय असतील ते असू शकतं किंवा दिल्लीचा लाल किल्ला असेल. एन्शियंट टू मॉडर्न, आता इथं एन्शियंट टू मॉडर्न हा शब्द आहे ना, तो एन्शियंट आणि मॉडर्न यामध्ये एन्शियंट टू मॉडर्न म्हणजे आपण प्राचीन पासून आत्ताच्या आधुनिक या दोन्ही पद्धतीचं तुम्हाला पाहावं लागतं. आधुनिक सुद्धा आता पाहतो. मग आपण पाहतो नवी मुंबई शहर वसवलं ते कसं आहे किंवा चंदीगडचं शहर कसं वसवलेलं आहे. ही शहरं जी वसवलेली आहेत ती नवीन पद्धतीने वसवलेली आहे. त्याला ग्रीड पॅटर्न म्हणतो. तर आपण पाहतो प्रत्येक रस्ता काटकोणा पद्धतीचा असेल, गार्डन असेल, तिथं कोणत्याही पूर समस्या येणार नाही. जशी हडप्पा संस्कृतीपासून ते आत्तापर्यंत टोटली पाहावं लागतं. हडप्पा संस्कृतीतली घरं कशी होती ती आत्ता नवीन बांधकाम शैली, नवीन पद्धतीने शहर जी आपण निर्माण केली ती पाहावी लागतात. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे भक्ती मुवमेंट म्हणजेच भक्ती चळवळ. तसंच फिलॉसॉफी म्हणजेच तत्वज्ञान. या भक्ती चळवळी असतील किंवा त्या संदर्भातलं तत्वज्ञान असेल. जसं आपल्या महाराष्ट्राचं रेफरन्स त्यांनी सांगितलंय बघा. हे महाराष्ट्राचा रेफरन्स सगळ्यात महत्वाचा आहे. भक्ती चळवळीमध्ये महाराष्ट्राचा रेफरन्स तुम्ही घ्यायचा म्हणलं तर आपल्याला यामध्ये सांगावं लागतं आपली वारकरी भक्ती चळवळ आहे आपण म्हणतो. जर आपण बघतो वारकरी चळवळ, आता वारकरीमध्ये आपण पाहत असतो मग यामध्ये जे आपले संत आहेत त्यामध्ये संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील किंवा आपण एकनाथ असतील. त्याच पद्धतीनं आणखी एक आपल्याकडे संप्रदाय होता महानुभव. त्यानंतर आपण आणखीन काही संप्रदाय आहेत जसे दत्त संप्रदायामध्ये आपण काही ते नवनाथ असतील, गैनीनाथ असतील, ते नवनाथ संप्रदाय म्हणजेच आपण पाहतो योगीपंथी जे आहेत ते त्या पद्धतीने ते पाहावं लागतं. म्हणजे असे काही भक्ती चळवळीमधले आपण बाकीचं पाहावं लागतं. मग याच्यावर संत तुकारामांचं काय आहे ते आपल्याला पाहावं लागतं. भक्ती कशी केली गेली मग ते सांगितलंय की वैष्णवांचा धर्म ते त्यामध्ये काय आहे येथे जाती कुळाप्रमाण आहे. म्हणजे यामध्ये आपण पाहतो विटाळकिटाळ कल्पना असतील किंवा काय असतील ह्या यांनी इथं ते सोडून दिलं. आपण पाहतो आता आषाढी वारी झाली, यामध्ये लहान मुलगा असो किंवा मोठा यारे यारे लहान थोरं एकमेकांना नमस्कार करण्याची पद्धती असेल किंवा भक्ती चळवळीमध्ये जातीपातींना सुद्धा मानलेलं नाही. कोणत्याही जातीतला व्यक्ती येऊन तिथं भक्ती करत होता, कर्मकांडाला स्थान नव्हतं. त्यामुळं महाराष्ट्रातील
संत परंपरा असेल, भक्ती चळवळ असेल, त्यामुळे ते भक्ती चळवळीचं महत्व वाढलेलं आहे. जसं प्रत्येक राज्यामध्ये मीरा असेल, संत मीराबाई असतील, कबीर असेल, संत कबीर असतील, किंवा आणखीन काय असेल, किंवा संत दादू असतील, असे कित्येक आहेत. किंवा पंजाबमध्ये आपण पाहतो गुरु नानक आहेत. ही भक्ती चळवळ सर्वच पाहिजेत. आपल्या महाराष्ट्रातल्या त्यातली त्यात जास्त पाहिजे, स्पेशल रेफरन्स टू. पण ते सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे भक्ती चळवळीनं आपल्याला संत तुकारामांचा, संत एकनाथांचा यांचे अभंग काय पाठ पाहिजेत. मग ते सांगतायत की बाबा जातीप्रथा कशी त्यांनी बंद केली, कर्मकांडाला कसं स्थान नव्हतं, तसं आध्यात्मिक लोकशाही त्यांनी निर्माण केली. म्हणजे असे काही शब्द पाहिजे जे उत्तराला महत्वाचे असतात. सिलेबसमध्ये टू द पॉइंट आपण उत्तर लिहावं लागतं, त्यामुळे सर्व माहिती पाहिजे. कबीरांनी मग तिथं जातीपातीची बंद कशी सैल करण्यासाठी सांगितली, किंवा माणुसकी आज सर्वश्रेष्ठ धर्म भक्ती चळवळीनं कसा काय सांगितला, परोपकार, दया. आपण पाहतो संत एकनाथांनी काशीवरून तीर्थ आणलं होतं, पण ज्यावेळेस पैठणच्या वाळवंटामध्ये त्यांना ते गाढव तरपडताना दिसलं पाण्याविना, त्यांनी ते तिथं पाहलं. म्हणजेच प्राणी मात्रावर दया करा हे त्यांनीच सांगितलेलं आहे. म्हणजे असं काही आत्ताच्या काळाला सुसंगत त्यांची जी शिकवण असेल ते इथं अभ्यासाला आहे. त्यानंतर मॉडर्न इंडियन हिस्ट्री, आधुनिक भारताचा इतिहास. आता आधुनिक भारताचा इतिहास हे जे आपण पाहणार आहे त्यामध्ये इंडियन हिस्ट्री जे इथं सांगितले ते मिडल ऑफ द 18th सेंचुरी म्हणजे 1750 पासून ते आजपर्यंत, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर, स्वातंत्र्यानंतर हे सर्वच आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यातलं महत्वाचे इव्हेंट असतील किंवा आणखी काय असेल ते आपल्याला पाहावं लागणार आहे. तसंच पर्सनॅलिटी म्हणजे ज्यांचं योगदान आहे, महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, किंवा महाराष्ट्रातील काही पर्सनॅलिटी आहेत जसं नाना पाटील असतील, पत्रि सरकार त्यांनी स्थापन केलं होतं. काही स्त्रियांचं योगदान आहे ज्यामध्ये आपल्या सावित्रीबाई फुले असतील, शिक्षणासाठी त्यांचं योगदान आहे. महर्षी कर्वे असतील, ज्योतिबा फुले असतील, या पर्सनॅलिटींचा अभ्यास आपल्याला, त्यांनी कशा कशामध्ये योगदान दिलं. कुणी जातीप्रथा बंद केली असेल, ब्राह्मण समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, प्रार्थना समाज असेल, यांचं योगदान काय हे सर्व इथं पाहू लागेल. तसंच स्वातंत्र्याची चळवळ तिथं बघा इथं दिले फ्रीडम स्ट्रगल. या फ्रीडम स्ट्रगलमध्ये आपल्याला वेगवेगळे स्टेजेस आहेत. जसं 1885 काँग्रेस स्थापन झाल्यापासून ते 1947 पर्यंत, यामध्ये आपण पाहतो वेगवेगळा काळ आहे. 1920च्या अगोदर, 1920 नंतर, 1935 नंतर आणि 1947 पर्यंत, असे 4 कालखंडामध्ये पाहावं लागतं. म्हणजे ज्या 1885 ते 1920, 1 ऑगस्ट 1920 आपण पाहतो त्यावेळेस टिळकांचा मृत्यू झालेला आहे आणि असहकार चळवळ गांधींनी सुरू केलेली आहे. 1920च्या नंतरचा तो 1885 काँग्रेसची स्थापना ते 1920 पर्यंत, किंवा त्याच्या अगोदरही पाहता येत. 1920 नंतर ते 1935चा कायदा आला त्यापर्यंत, 1935 पासून ते 1947 पर्यंतचा कालखंड, असे वेगवेगळे आपण त्यामध्ये स्टेजेस आहेत ते पाहावं लागतं. किंवा एसटीएस थेअरी आहे, लढा विराम लढा, एसटीएस थेअरी जे आहे ते पाहावे लागते. आणि वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींचं जे योगदान आहे, वेगवेगळ्या चळवळी असतील, जसं साताऱ्यामध्ये पत्रि सरकार असेल, पंजाबमध्ये कुका चळवळ असेल, किंवा बंगालमध्ये आपण पाहतो की तिथं 1905ला बंगालची फाळणी झाली, त्या विरोधात जी चळवळ सुरू झाली ते एक असेल, हे असं पाहावं लागतं. त्याच पद्धतीनं आपल्याला बाकीचंही पाहावं लागतं. पोस्ट इंडिपेंडन्स सांगितले. आता स्वातंत्र्योत्तर भारत, या स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आपण जे जे पाहणार आहे ते स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात महत्वाचे काही आपल्याला घडून आलेले आहेत. जसं 1952चं इलेक्शन असेल, 1975ची आणीबाणी असेल, 1991चं आपण LPG पॉलिसी असेल, ते सर्व पाहावं लागतं. हे काय काय घडून आलं, इतिहासात काय काय झालं, काय नाही, ते सर्व पाहावं लागतं. त्याचबरोबर यामध्ये आपण सर्वात महत्वाचं म्हणजे JP आंदोलन, JP जे आंदोलन आहे ते जयप्रकाश नारायण यांनी जे आंदोलन केलं होतं, त्यातून पुढे मग इमर्जन्सी लादली होती, आणीबाणी इंदिरा गांधींनी लादली होती, ते पाहावं लागतं. म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स. त्याच पद्धतीने आपण जगाचा इतिहास पाहणार आहे.
जगाच्या इतिहासामध्ये फ्रॉम 18 सेंचुरी, म्हणजे 18 सेंचुरी इथं सांगितले ते 1701 पासूनची पुढं, मग त्यामध्ये औद्योगिक क्रांती घडून आली 18व्या शतकातली. त्याचमध्ये जागतिक युद्ध आहेत बघा, फर्स्ट असेल, सेकंड असेल, वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2, हे सर्व पाहावं लागतं. 1914 ते 1918, 1939 ला सुरू झालं. ते पुढं आणखीन काय काळ होतं ते. परत रिड्रॉल ऑफ नॅशनल बाउंड्रीज, वेगवेगळ्या देशांचं आपण पाहतो सीमा रेषा कशा निश्चित पद्धतीने करण्यात आल्या. त्यामध्ये 2 ध्रुव होते. त्या 2 ध्रुव म्हणजे USSR, जे आत्ताचे रशिया म्हणतो ते एक असेल, USA म्हणजेच अमेरिका. या 2 गटाचं काय कशा पद्धतीने होतं, कॉलोनायझेशन वसाहतीकरण, डिकॉलोनायझेशन निर्वासातीकरण, पॉलिटिकल फिलॉसॉफीज लाईक कम्युनलिझम, कॅपिटलिझम, सोशलिझम, म्हणजे साम्यवाद असेल, भांडवलवाद असेल आणि समाजवाद असेल, आणि त्यांचा समाजावर जो परिणाम झाला तो, हे सर्वच आपल्याला बघावं लागतं की नक्की कोणकोणता परिणाम आपल्याला ते झालेला दिसून येतो. हे झालं इतिहासासंदर्भात. आता पुढे आपल्याला सायलेंट फीचर ऑफ द इंडियन सोसायटी. आपण पाहतो की तुम्हाला आता समाज पाहिजे, आणि भारतीय समाज, त्या भारतीय समाजाची काही वैशिष्ट्य आहेत. भारतीय समाजाची जी वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला पाहावं लागतं. जसं आपण वसुदैव कुटुंबम असं म्हणतो, तसंच आपण यामध्ये सर्वांनाच आपण दया करणारी आपल्या भारतामध्ये वृत्ती असं म्हणतो. तसंच अतिथी देवो भव, हे सर्वच भारतीय समाजाची काय सायलेंट फीचर आहेत, म्हणजे ज्यामध्ये आपण वैशिष्ट्य पाहतो. भारतीय समाजाची वैशिष्ट्य ज्यामध्ये सायलेंट फीचर हा शब्द लिहिला आहे, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सायलेंट फीचर कोणकोणते आहेत. तर आपण अतिथी देवो भव एक म्हणतो. त्या अतिथी देवो भवच्या पद्धतीनं तुम्हाला माहित पाहिजे. अतिथी देव भव हे आपलं सायलेंट फीचर आहे. तसंच वसुदेव कुटुंबम आहे. असं कित्येक भारतीय समाजामध्ये आपण पाहतो की आपण भारतीय समाजाने योगा, आपण जगाने आपला योगा स्वीकारलेला आहे. भारतीय समाजामध्ये असं योग करण्याचं आपल्याकडे परंपरा आहे, किंवा सण असतील, समारंभ असतील, उत्सव असेल, किंवा आपण परस्त्री माते समान मानतो, म्हणजे महिलांनाही आपण महत्व देतो. असं कित्येक सायलेंट फीचर आहे ते आपल्याला पाहू. एकत्र कुटुंब पद्धती असेल, ती एक आपलं वैशिष्ट्य आहे. असं ते कित्येक बघता येतं. तसंच डायव्हर्सिटी ऑफ द इंडिया, आपण म्हणतो विविधतेत एकता. हे विविधतेत एकता काय आहे ते सांगावं लागतं आपल्याला. भारतामध्ये विविध जाती असतील, समाजामध्ये कित्येक आपण पाहतो संस्कृती वेगवेगळ्या आहेत. कुणाच्या द्रविड संस्कृती खाली आपण पाहतो दक्षिणेमध्ये आहे, उत्तरेमध्ये आपण हिंदू कल्चरातला काय प्रॉमिनंट पाहतो. हे पण पाहावं लागतं की डायव्हर्सिटी ऑफ द इंडिया, भारतामध्ये विविध जाती आहेत किंवा प्रथा परंपरा वेगवेगळ्या धर्मानुसार वेगवेगळ्या आहेत. ते डायव्हर्सिटी ऑफ इंडिया. मग विविधतेत एकता भारत आहे, ते विविधतेत एकता मधल्या आपल्याला सांगावं लागतं. डायव्हर्सिटी ऑफ द इंडिया कशा कशामध्ये, खाण्याचं पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत आपल्याला, ज्याला आपण म्हणतो खाद्य संस्कृती प्रत्येकाची वेगळी आहे. महाराष्ट्रात वेगळं फूड खातो, पंजाबमध्ये वेगळं फूड खाल्लं जातं, दक्षिणेत गेला तर जास्त तांदळाचे पदार्थ आहेत, इडली असेल, डोसा असेल, हे असेल. मग ते डायव्हर्सिटी ऑफ द इंडियामध्ये पाहू. त्यानंतरचा पॉइंट आहे रोल ऑफ वुमन अँड वुमन्स ऑर्गनायझेशन. आपण पाहतो महिला आणि महिला काही संस्था आहेत, त्यांचं काय योगदान आहे. पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यू, मग काही लोकसंख्येच्या काही समस्या आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहावं लागतं. तसंच पॉवर्टी, गरिबीबद्दलचं काय असू शकतं. तसंच विकासाच्या दृष्टीनं काही मुद्दे आहेत ते पाहावं लागतं. शहरीकरण, त्याचा काय परिणाम आहे, किंवा प्रॉब्लेम ऑफ द रेमेडी, आणि त्यामुळं काय समस्या निर्माण झाली तर ते काय. त्यानंतर इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑफ इंडियन सोसायटी, भारतीय समाजावर जागतिकीकरणाचा परिणाम आहे. हा जागतिकीकरणाचा जो परिणाम आहे तो कुणावर आहे, लहान बालक, महिला, तसंच वयोवृद्ध व्यक्ती यांच्यावर परिणाम आहे. मग लहान बालकावर काय परिणाम झाला तर आपण पाहतो पाळणा घर आली, स्त्री पण कामावर जायला लागली, त्यामुळं काही ठिकाणी आपण पाहतो की तिथं पाळणाघर सुरू झाले, त्याला क्रेचे म्हणतो. महिलांच्यावर काय परिणाम झाला,
चूल आणि मूल या संस्कृतीतून महिला बाहेर पडून आता ती स्वतः कामावर जायला लागली, स्वतः जॉबवर जायला लागली, स्वतः अधिकारी बनायला लागली. वयोवृद्ध व्यक्तीवर काय परिणाम झाला तर घरामधली मुलगा असेल, सून असेल, कामावर जायला लागल्यामुळे यांना तिथं वेळ कोण देणार नसेल, तर हे यांच्यामुळे वृद्धाश्रम ही एक समस्या निर्माण झाली की ते आता वृद्धाश्रमात राहावं लागते त्यांना. मुलगा, सून किंवा मुलगी हे जवळ राहत नसल्यामुळे म्हातारपणी जे औषध उपचार करणे असेल किंवा काय असेल हे यांना एकटंच करावं लागतं. मग एकटेपणा जास्त येतो, मग त्यांच्या मनामध्ये भाकास वृत्ती निर्माण होते. मग आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात यांना जे सुख मिळवायचं असतं ते सुखच भेटत नाही. त्यामुळे हे जागतिकीकरणाचे भारताच्या समाजावर जे परिणाम झाले ते आपल्याला सांगतात. त्यानंतर सोशल एम्पॉवरमेंट म्हणजे आपण पाहतो सामाजिक एम्पॉवरमेंट म्हणजे आपण विकास कशा पद्धतीने त्यांचा केलेला आहे. सशक्तीकरण, त्याला मराठीमध्ये काय म्हणलं जातं, सामाजिक सशक्तीकरण. समाजाचं आपण सशक्तीकरण करणार आहे ना, ते कशा पद्धतीने होतं ते पाहावं लागतं. समाजाच्या सशक्तीकरणासाठी वेगवेगळे आपण पाहतो की समाज जो आहे त्याचं सशक्तीकरण कसं केलं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो वंचित, गरीब, दलित या घटकांसाठी नवीन योजना भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार सुरू करत असतं. जसं आपण पाहतो की इंदिरा आवास योजना पहिल्यापासून सुरू आहे, किंवा आता सुरू असणारी प्रधानमंत्री आवास योजना असेल, किंवा दलित वस्ती सुधार योजना असेल, किंवा ग्रामीण भागासाठी रस्ते असेल, पाण्याचे काय असेल, शिक्षणासाठी काही तरतूद केली जाते, किंवा एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या काही आर्थिक दुर्बल घटकांसाठी आपण स्कॉलरशिप योजना आहे, शिक्षणासाठी फी सवलत आहे, ते आहे सोशल एम्पॉवरमेंट. तसंच रोजगारासाठी त्यांना काय आपण किंवा व्यवसाय करण्यासाठी काही कर्ज पद्धती देतो, त्यामध्ये सबसिडी असतं, ते एक आहे. त्यानंतर कम्युनलिझम, रिजनलिझम आणि सेक्युलरिझम. यामध्ये आपण पाहतो कम्युनलिझम म्हणजेच सांप्रदायिक. आपण पाहतो सध्या जातीपातीमुळं एकमेकांचे आपण इथं हल्ले होत आहेत, काही जणांचा जीवही जातो, ते पाहावं लागतं. रिजनलिझम म्हणजेच आपण काही भागाबद्दल वाद पाहतो, जसं महाराष्ट्रात विदर्भ मागास असल्यामुळे ते रिजनलिझम सारख्या पद्धतीने एक सुरुवात होतं, प्रादेशिक वाद त्याला. सेक्युलरिझम आपण पाहतो सेक्युलर, सर्वधर्म समभाव. पण हे महत्वाचं आहे की सेक्युलर तुम्ही असला पाहिजे, जातीपाती न पाळल्या पाहिजे. सेक्युलर आपण म्हणतो निधर्मी पद्धतीने तुम्ही वागलं नाही पाहिजे किंवा धर्मी पद्धतीने सुरू नाही, सर्व धर्मांचा आदर करणं म्हणजे सेक्युलर हे झालं. त्यानंतर सायलेंट फ्युचर ऑफ द वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी, ज्यामध्ये आपण फिजिकल जिओग्राफी पाहतो, म्हणजेच त्यामध्ये जे जिओग्राफी ते फिजिकल पद्धतीनं, म्हणजेच त्यामध्ये मृदा असेल, जमीन असेल किंवा भूकंप होत असेल किंवा त्यामधले काय मुद्दे आहेत ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. प्राकृतिक भूगोल ज्याला आपण म्हणतो, प्राकृतिक भूगोल जो कशाचा आहे, जगाचा आहे. मग पर्वत, नद्या किंवा त्या प्राकृतिक भूगोलामध्ये कुठं ज्वालामुखीचा उद्रेक असेल, मग यामध्ये आपण अमेझॉनचं फॉरेस्ट असेल, काय असेल, हे सर्वच पाहावं लागतं. कुठं कुठं जागतिक भूगोलाचं जे आहे ते पाहावं लागतं. मग आपण पाहतो की मेडिटेरियन सीच्या जवळ असणाऱ्यांना तिथं हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो, ते इथं आपल्याला माहित पाहिजे कारण काय, ते एक आहे. त्यानंतरचा डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड, म्हणजेच काही नैसर्गिक साधन संपत्तीचं आपण पाहतो वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या देशामध्ये सापडतं. म्हणजे भारतामध्ये शेती पद्धत कशी वेगळी आहे, ती इथं असणाऱ्या त्या जमिनीच्या मुळे असेल किंवा रिसोर्सेस ज्याला आपण म्हणतो, त्यानुसार मग इथं काही खनिज संपत्ती वेगळी आहे, बाहेरच्या देशामध्ये वेगळी आहे, आपण आयात निर्यात करत असतो. त्यानुसार प्राथमिक असेल, द्वितीय असेल आणि तृतीय या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी इंडस्ट्री डेव्हलप झाली ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या देश आहेत. जसं जर्मनीमध्ये आपण पाहतो की गाड्यांची जास्त उद्योग आहेत, भारतामध्ये आपण कृषी प्रधान देश असल्यामुळे जास्त पद्धतीने ॲग्रीचे काही उद्योग आहेत, अमेरिकेमध्ये गेला तर संरक्षण जास्त उद्योग आहेत. म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये जशी खनिज सापडतात किंवा काय होतात त्या पद्धतीने ते आहेत. त्यानंतर आपल्या भारतामध्ये आता IT इंडस्ट्री वाढायला लागली, त्यामुळे नॅचरल रिसोर्सेस किंवा बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर ते पाहता येतं. भारतामध्ये फार्मा इंडस्ट्री वाढते, हे पाहता येतं.
तसंच काही इम्पॉर्टंट फेनॉमेना सच ॲज अर्थक्विक, सुनामी, व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, सायक्लोन म्हणजेच काही आपण पाहतो जिओफिजिकल म्हणजेच भूप्राकृतिक काही संज्ञा आहेत, जसं भूकंप असेल, सुनामी असेल, व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी असेल, सायक्लोन वादळ असतील. त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणानुसार जसं जॉग्राफिकल फीचर्स अँड देअर लोकेशन चेंजेस इन क्रिटिकल जॉग्राफिकल फीचर्स, जे काही वेळेस बदल सुद्धा होतात, जसं आईस कॅप बर्फ वितळतोय ना सध्या त्याबद्दल, वॉटर बॉडीज काही पाण्याचे आपण सरोवर आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा काही आपण पाहतो, काय चेंजेस काय व्हायला लागलेत ते. अँड इन फ्लोरा अँड फॉना अँड द इफेक्ट ऑफ सच चेंज, याचा आपल्याला फ्लोरा फाउना म्हणजेच काही वनस्पती सजीव असतील, तसंच काही जीवसृष्टी असेल, याच्यावर काही परिणाम होत असतील वातावरण बदलाचा किंवा काय यांचा हे पाहावं लागतं. पाणी आटलं तर तिथल्या पक्ष्यांचं स्थलांतर होतं, पुढे ज्वालामुखीचा उद्रेक एखाद्या जंगलात झाला तर ते जंगलच नष्ट व्हायला लागलेलं आहे, त्याचा इफेक्ट त्यांच्या तिथं असणारे प्राणी पक्षी किंवा पाण्याचे प्रवाह असतील यावर काय बदल होतो, प्रदूषण कसं वाढतं, काय होतं ते हित आहे. अशा पद्धतीनं पेपर फर्स्ट आपला जेसचा पेपर फर्स्ट किंवा पेपर 4. आता पेपर 5 पाहणार आहे, ज्यामध्ये जनरल स्टडीज 2 असं म्हटलेलं आहे. आता जनरल स्टडीज म्हणजे सामान्य अध्ययन 2. सामान्य अध्ययन 2 कशाबद्दल आहे? गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. शासन असेल, सुशासन असेल, आपलं संविधान असेल, पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र किंवा आपण पाहतो राज्यशास्त्रामध्येच आता आपण पॉल सायन्स ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं आहे. तसंच सोशल जस्टिस सामाजिक न्याय, इंटरनॅशनल रिलेशन आंतरराष्ट्रीय संबंध विथ सम वेटेज टू महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राच्या संदर्भात काहीतरी तुम्हाला त्यातलं माहित पाहिजे. युपीएससी सारखंच आहे, फक्त महाराष्ट्राचा संदर्भ यामध्ये जास्त असेल. जसं इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आपण पाहतो, भारतीय संविधान असेल, त्याची हिस्टॉलॉजिकल अंडरप्रिंटिंग म्हणजे ऐतिहासिक विकास कसा घडत गेला, इव्होल्युशन काय त्याची वैशिष्ट्य असतील, काय अमेंडमेंट झाले असतील, काही प्रोव्हिजन किंवा बेसिक स्ट्रक्चर, मूलभूत ढाचा, केशवानंद भारती केस यामध्ये महत्वाचे. मूलभूत या संदर्भात आपण पाहतो केशवानंद किंवा खटला असेल, यामध्ये आपल्याला मूलभूत ढाचा जो आहे त्याचा संविधान या संदर्भात बोललं गेलेलं आहे. त्या मूलभूत ढाचा काय आहे, त्याला बेसिक स्ट्रक्चर म्हणजे आपण म्हणतो, मराठीमध्ये मूलभूत ढाचा म्हणतो किंवा बेसिक स्ट्रक्चर काय, त्या संदर्भात बोललेलं आहे. संविधानाच्या संदर्भातली सर्वात महत्वाची खटला 1973चा केशवानंद भारती खटला. मग यामध्ये सर्व दिलेलं आहे कसं असावं, किंवा अगोदरच बेसिक स्ट्रक्चर कसं ठरवलं होतं, त्यानंतर काय बदल करायचा झालं तर काय झालं, त्यालाच अमेंडमेंट म्हणतो, काय फ्युचर्स आहेत ते सांगावं लागतं. भारतीय घटना कशी आहे, ते त्याची वैशिष्ट्य आहे ते आपल्याला सांगावं लागतं. त्यानंतर फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द युनियन अँड द स्टेट, हे सर्वात महत्वाचं आहे. युनियन स्टेट म्हणजेच आपण पाहतो संघराज्य पद्धतीमध्ये राहत असताना आपल्याला केंद्र सरकार, राज्य सरकार आहेत, त्यामध्ये आपल्याला पाहावं लागतं की काय काय फेडरल स्ट्रक्चर जर शासन पद्धती अशा पद्धतीनं असेल तर ते फेडरल स्ट्रक्चरमध्ये पॉवर इश्यू होत असतो. म्हणजे यामध्ये अधिकार कुणाचे आहेत हे जास्त आहे, राज्य सरकार केंद्र सरकार याचा आपण वाद पाहतो. फायनान्शियल असेल किंवा बाकीच्या लोकल लेवलचे काही चॅलेंजेस आहेत ते पाहावं लागतं. मग आपल्याला त्रिस्तरीय आपण पंचायत राज व्यवस्था स्वीकारलेली आहे, तसंच केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक लेवलला पंचायत राज व्यवस्था आपण जे स्वीकारले त्यामध्ये काय कसं कशा पद्धतीनं आपण त्यांना अधिकार दिले, पॉवर दिले हे आहे. त्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर बिटवीन व्हेरियस ऑर्गन, वेगवेगळ्या संस्थांना आपण वेगवेगळ्या त्याला पॉवर दिलेले आहे, जसं युपीएससी संस्था असेल, कॅग असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं ते पाहावं लागतं कसं आहे. डिस्प्यूट रिलेशन मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन, यासाठी आपण काही वेगवेगळ्या वाद निवारण संस्था आहेत. आपण वादविवाद निवारण काय काय केलं जातं. डिस्प्यूट रिलेशन मेकॅनिझम म्हणजे काय, ग्रीन ट्रिब्युनल आहे, जर पर्यावरणासंदर्भात काही वाद झाला तर त्या संस्थांबद्दल थोडीफार माहिती पाहिजे. किंवा काही न्याय व्यवस्था आपण निवडलेले आहेत, जसं मॅट असेल किंवा सॅट, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, किंवा महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, ते वादविवाद आहेत ते सोडवण्याचं काम करतात. काही नद्याचे जलविवाद आहेत आपले, त्या संदर्भात सुद्धा आपण
डिस्प्यूट रेझोल्युशन मेकॅनिझम आपण तयार केलेलं आहे. त्यानंतर कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्कीम विथ द अदर कंट्री. भारताचे संविधानाचं इतर देशासंदर्भात काही फरक असतील ते आपल्याला सांगावे लागतील. काही सेम आहेत, काही फरक आहेत. आपण पाहतो 1935च्या कायद्यानुसार काही प्रोव्हिजन आपण घेतलेले आहेत, त्याच पद्धतीनं काही इतर देशांकडून घेतलेलं आहे. जसं DPSP आयर्लंडकडून घेतलेलं आहे किंवा कॅनडाकडून काय घेतलं आपण, परत USA कडून काय घेतलं, हे सर्वच पाहावं लागतं. फंडामेंटल राईट कसे आहेत, मूलभूत अधिकार आपण कसे काय हे केलेले आहेत, किंवा मूलभूत कर्तव्य कशा पद्धतीने आहे, काही अधिकार एखाद्या व्यक्तीचे कसे आहेत, राज्यपालाची नेमणूक कशी केलेली आहे, हे सर्वच फरक आपल्याला ब्रिटन असेल, USA असेल, USSR असेल, कॅनडा असेल, वेगवेगळ्या देशांची संविधान, संविधानाच्या फरक भारतीय संविधानामध्ये या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते सांगावं लागतं. पार्लिमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर म्हणजेच संसद आणि राज्याची लेजिस्लेचर, म्हणजेच आपण पाहतो केंद्राचं संसद असेल आणि राज्याचं विधिमंडळ असेल. या म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, फंक्शनल म्हणजे त्याचं कार्य काय आहे, रचना कशी आहे, त्यांचं कंडक्ट ऑफ बिझनेस कशा पद्धतीनं कार्य चालतं, कुणाला काय पॉवर आहे का, प्रिव्हिलेजेस काय आहेत, काही इश्यू झाला तर काय आहे. जसं आता आपण पाहतो की अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायदा, हे कशासाठी आता चर्चेत आहे, तर महाराष्ट्रामध्ये जे आता घडतंय त्यामुळे चर्चेत आहे. ते आपल्याला माहित पाहिजे. मग शेड्यूल 10 त्यामध्ये काय सांगितलं, मग पक्षांतर बंदी करत असताना ते 2/3 पद्धतीनं काय असतं, 2/3 लोक जर पक्षातून बाहेर पडली तर त्यांचं काय होतं किंवा काय नाही, हे बिझनेस रूल किंवा अध्यक्षाचे काय अधिकार असतील, विधिमंडळाच्या उपाध्यक्षाचे काय असतील, त्यांचे रोल काय, ते कंडक्ट ऑफ बिझनेस कशा पद्धतीने आहे, अधिवेशन कसे होतात, किंवा विश्वास ठराव, अविश्वास ठराव, हे सर्वच यामध्ये आलं बघा कंडक्ट ऑफ बिझनेसमध्ये. हे आपल्याला सांगावं लागतं. या पद्धतीनं हे सर्वच विश्वास ठराव असेल, अविश्वास ठराव असेल, तर हे सर्व कंडक्ट ऑफ बिझनेसमध्ये येतं. किंवा अधिवेशन कशा पद्धतीनं चालतं, उपाध्यक्ष अध्यक्षाची कामं काय होतं काय नाही ते. त्यानंतर स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन फंक्शनिंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी. कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. कार्यकारी मंडळामध्ये काय तर मिनिस्ट्री अँड डिपार्टमेंट, तसंच प्रेशर ग्रुप अँड फॉर्मल इनफॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन पॉलिटिक्स. प्रेशर ग्रुप म्हणजे दबाव गट. आता दबाव गटामध्ये काय, जसं शेतकरी संघटना, दुसरं व्यापाऱ्यांची काही संघटना आहे, ज्यामध्ये आपण पाहतो फिकी व्यापाऱ्याची काही संघटना आहे. त्यानुसार ते पाहावं लागतं आपल्याला की नक्की कसा दबाव गट निर्माण. शेतकरी गट सतत आंदोलन करतो, दुधाचे दर नाही वाढले किंवा काय नाही झालं, तर त्या संदर्भात ते बोलले गेले. नंतर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, ज्याला आपण पंचायत राज म्हणलं नाही. पंचायत राजमध्ये काय ZP असेल, पंचायत समिती महाराष्ट्रामध्ये, आणि ग्रामपंचायत, म्हणजे हे सर्वच पाहावं लागतं. त्यानंतर सायलेंट फीचर ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऑफ. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऑफ यामध्ये आपण पाहतो की आत्ता जो आपण निवडून देणारे आमदार असतील, खासदार असतील, या संदर्भात आत्ता जे घडतंय ना, पक्षांतर करतात किंवा काय करतात, तर त्या संदर्भात ते महत्वाचं आहे की सायलेंट फीचर काय आहेत त्या कायद्याची. त्यानंतर अपॉइंटमेंट ऑफ द व्हेरियस कॉन्स्टिट्यूशन पोस्ट, पॉवर, फंक्शन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्यूशन बॉडी. तर या बॉडीमध्ये कोण कोण येईल, तर त्याग एक असेल आपला, परत TJ, किंवा आणखी काही अशी पद आहेत जसं व्हेरियस कॉन्स्टिट्यूशन पोस्ट. मग आणखी कोण कोण असतील, तर कित्येक असे आपण पदांवर नियुक्ती करत असतो, जे संविधानिक पद आहे, ते आपल्याला पाहावं लागतं. त्यानंतर स्टॅट्युटरी अँड रेग्युलेटरी प्रोव्हिजन क्वासी ज्युडिशियल बॉडी, अशा काही संस्था आहेत की क्वासी ज्युडिशियल बॉडी म्हणून काम करतात, त्यांच्याबद्दलही पाहावं लागतं आपल्याला. तसंच गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन फॉर डेव्हलपमेंट इन व्हेरियस सेक्टर अँड इश्यू अरायझिंग आउट ऑफ द डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन. विविध शासकीय काही पॉलिसी असतील
किंवा आपण काही नवीन पद्धतीने काय विकास करत असताना त्यामध्ये काही असे प्रॉब्लेम येतील किंवा आपण एखादी व्यवस्था निर्माण केल्यानंतर इम्प्लिमेंटेशन कशी करायची हे वेगवेगळ्या पद्धतीनं इथं कशा पद्धतीने केले जातात, काही इश्यू येत असतील, काही समस्या असतील, त्याचे उत्तर असतील, ते कसे इम्प्लिमेंट केले जातात ते इथं पाहावं लागतं गव्हर्नमेंट पॉलिसीजमध्ये. जसं की आता आपण नवीन पाहायचं म्हणलं तर आधार आधार आपण केलं. आधारद्वारे काय करतोय आपण, तुमची सबसिडी असेल किंवा तुमची गॅस सबसिडी असेल किंवा तुमचे व्हेरियस किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे काही शासनाकडून मिळणारं अनुदान असेल, गॅस सबसिडी असेल किंवा आपण पाहतो प्रधानमंत्री पीएम किसान ही योजना आहे, त्यामध्ये आपल्याला पैसा डायरेक्ट आपल्या खात्यात येतो. पहिला आपण पाहायचो कसा याचा, आता डायरेक्टली खात्यात येतो. डेव्हलपमेंट प्रोसेस अँड द डेव्हलपमेंट इंडस्ट्री, आता आपण विकसित पद्धतीनं काही काम करत असतो तर त्यामध्ये काही योगदान देणाऱ्या संस्था आहेत, जसं रोल ऑफ एनजीओ असेल, SHG म्हणजे इथं काय बचत गट आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप ज्याला आपण म्हणतो, एनजीओ आहेत. जसं आपण पाहतो की काही एनजीओ चांगल्या पद्धतीने विकासासाठी काम करतात. आपल्याला शिक्षणासंदर्भातला जो एक रिपोर्ट येतोय, प्रथम संस्था करते, प्रथम एनजीओ आहे. बचत गट आहेत, आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये महिलांचे बचत गट आहेत, त्याबद्दल व्हेरियस ग्रुप्स अँड असोसिएशन्स आहेत काय, ते सुद्धा योगदानासाठी काम करतात. काही डोनर आहेत, म्हणजे काही देणगी देणारे असतील, काही चॅरिटी संस्था आहे, जसं चॅरिटी म्हणजेच लोकांसाठी काही काम करणाऱ्या आरोग्याच्या संस्था आहेत. इन्स्टिट्यूशनल अदर स्टेक होल्डर, काही अशा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यासाठी काही संस्था आहेत, ज्या सुद्धा आता आपण पाहिलं मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसीच्या संदर्भात त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांनी डाटा कलेक्ट केलेला आहे. त्यानुसार आपलं मग आरक्षणासंदर्भात आपल्याला सोशलची माहिती लागते किंवा गरीब किती आहेत, काही जणांकडं श्रीमंत ठरवायचं तर कोणकोणते पॉईंट वापरायचे, किती पॉईंटच्या आधारे जनगणना करायची, ते सर्व इथं ठरवलं जातं, ते महत्वाचं आहे. नंतर वेलफेअर स्कीम फॉर व्हल्नरेबल सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन बाय सेंटर अँड स्टेट अँड द परफॉर्मन्स ऑफ दिस स्कीम, मेकॅनिझम, लॉ, इन्स्टिट्यूशनल बॉडीज, कॉन्स्टिट्यूशन फॉर द प्रोटेक्शन अँड बेटरमेंट ऑफ द व्हल्नरेबल सेक्शन, ज्याला आपण म्हणतो वंचित घटक. हे वंचित घटकांचा विकास असेल, तो वंचित घटकांचा विकासासाठी आपण पाहतो की नक्की अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या एखाद्या योजना राबवली आहे. जसं काय आहे, आपल्याकडं महिलांसाठी आपण गॅसची सबसिडी आणली होती, त्या योजनेला एक नाव आहे. तसंच आरोग्यासाठी आपण बऱ्यापैकी प्रधानमंत्री आरोग्य योजनेमध्ये आपण हे केलेलं आहे, वेलफेअर स्कीम आहे. तसंच वल्नरेबल शिक्षणासाठी घर बांधण्यासाठी काही स्कीम असेल, त्याच पद्धतीने शिक्षणासाठी वेगळी स्कीम असेल, हे सर्वच यामध्ये येतं. मग वंचित घटकांसाठी आपण जे जे काम करतो, पीडित वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी ते महत्वाचं. गरीब घटकांसाठी आपण नवीन योजना आणलेल्या आहेत, त्यांना PM आवास योजना असेल त्यामध्ये सबसिडी देतो, घर बांधून देतो. आरोग्यासाठी हेल्थ कार्ड आणलेलं आहे. त्याच पद्धतीने शिक्षणासाठी त्यांना आपण आदिवासींसाठी वेगवेगळ्या पद्धतीने एकलव्य स्कूल आहे. म्हणजे असं काय काय आहे ते पाहावं लागतं. इश्यू रिलेटेड टू द डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ सोशल सेक्टर सर्विंग सर्व्हिसेस रिलेटेड टू हेल्थ, एज्युकेशन, ह्युमन रिसोर्स, वेगवेगळ्या पद्धतीनं काही आरोग्य असतील, शिक्षण असेल आणि ह्युमन रिसोर्स म्हणजे मानव संसाधन असेल, या संदर्भातलं तुम्हाला विकासासंदर्भात जे जे काही असेल, जसं आरोग्य क्षेत्रामध्ये आपण पाहतो एम्स आपण भरपूर उभारतोय, तालुक्याच्या स्तरावर आता PSC डेव्हलप झाले. शिक्षणाच्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तरी मेडिकल कॉलेज असणार आहे. किंवा आपण पाहतोय की मुलींसाठी काही स्कीम आहेत, उडान योजना आहे जशी मुलींसाठी पण आहे आणि काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. किंवा ह्युमन रिसोर्स यासाठी आपण पाहतोय की मानव संसाधनासाठी आपण स्टँडअप इंडिया असेल किंवा स्टार्टअप असेल किंवा स्किल इंडिया असेल, हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला
त्यासाठी वेगवेगळे इश्यू असतील, त्याच्यासाठी काय स्कीम असतील ते पाहावं लागतं. नंतर इश्यू रिलेटेड विथ पॉवर्टी अँड हंगर, गरिबी आणि भूक या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने जे इश्यू आहेत. आपण पाहतो APL असेल, BPL असेल, भुके संदर्भातले अहवाल येतात, त्या संदर्भात काय होतं कोरोना काळामध्ये, कशा पद्धतीनं मग कित्येक लोकांना ते आपण पाहिलं. आपण शाळेमध्ये मिड डे मील स्कूल, मिड डे मील म्हणजेच मध्यान्ह आपण तिथं योजना राबवतोय, ज्यामध्ये मिड डे मील स्कीमांमध्ये आपण त्यांना शाळेमध्ये काही शिजवून अन्न देतो किंवा आणखी काय पद्धतीनं त्यामध्ये ॲडिशन प्रत्येक राज्य सरकारनं वेगवेगळं केलेलं आहे ते देत असतो. पण ते काही विद्यार्थ्यांना मिळालं नाही, शाळेला सुट्टी होते, त्यामुळे हंगरची समस्या कशी निर्माण झाली गरिबांसाठी, गरिबी कशी वाढत गेली लॉकडाऊनमध्ये ते पाहता येतं, कारण रोजगारच भेटला नाही. इश्यू रिलेटेड विथ पॉवर्टी अँड हंगर. नंतर इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ गव्हर्नन्स, ट्रान्सपरन्सी, अकाउंटन्सी, ई गव्हर्नन्स आपण पाहतो. शासन असेल, सुशासन असेल किंवा ई गव्हर्नन्स ज्याला म्हणतो आपण. ई गव्हर्नन्स म्हणजेच इलेक्ट्रॉनिक शासन, ई शासन, ऑनलाईन सुविधा जे तुम्हाला म्हणतात ती ई गव्हर्नन्स आहे. घरी बसून एखादा फॉर्म भरता, ऍप्लिकेशन करता, पहिला आपण लिहून द्यायचो, ऑफिसला जायचो, आता त्याची गरज पडत नाही कित्येक ठिकाणी. ऍप्लिकेशन असतील, काही मॉडेल्स असतील, जसं चंद्रकांत दळवी सरांचं एक मॉडेलच आहे, झिरो पेंडन्सी. कार्यालयातले काम दररोजच्या दररोज करायचं आणि फाईल पेंडिंग नाही पाहिजे. सरकारी काम 6 महिने थांब असं जे होतं त्या संदर्भातलं तुमचं झिरो पेंडन्सी मॉडेल असेल. आता काही मॉडेल आहेत ते माहीत पाहिजे, त्याचं सक्सेशन काय आहे, लिमिटेशन काय आहे, पोटेन्शियल कसं आहे. सिटीजन चार्टर, प्रत्येक कार्यालयामध्ये नागरी सनद असते, शासनाने केलेली, त्याला योजना असेल एखादी किंवा एखादं काम असेल तर किती वेळात पूर्ण झालं पाहिजे. पेन्शन द्यायची असेल तर किती दिवसात तुम्ही त्या एखाद्या व्यक्तीला पेन्शन दिली पाहिजे. एखादं त्याला आपण नळाचं कनेक्शन देणार आहे ग्रामपंचायतीवर, तर किती दिवसामध्ये ते कनेक्शन त्याला दिलं पाहिजे. आपण पाहतो विद्युत संदर्भात महाराष्ट्र सरकारनं सांगितले की आता प्रत्येक शेतकऱ्याला वीज द्यायची, पण ते वीज कनेक्शन किती दिवसात दिलं पाहिजे, हे नाही दिलं तर त्याला दंड असेल किंवा काय होणार आहे ते सर्व तिथं सिटीजन चार्टरमध्ये लिहिलं जातं. बँकेत गेल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये काय भेटलं पाहिजे ते सिटीजन चार्टरमध्ये बँकेतल्या. ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटन्सी, तुम्हाला त्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. अकाउंटन्सी म्हणजे कुणावर तरी तिथं जबाबदारी, उत्तरदायित्व असलं पाहिजे तुमच्यासाठी जे काम करणार ते. तसंच इन्स्टिट्यूशनल अँड अदर मेजर्स, काही संस्थात्मक आणि अदर्स म्हणजे बाह्य संस्थाद्वारे जे काही नियम असतील ते पण तिथं पाहिलं पाहिजे. त्यानंतर रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन द डेमोक्रेसी, सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. नागरी सेवा जे आपण पाहतो ना, नागरी सेवेचं लोकशाहीमध्ये काय योगदान आहे ते पाहावं लागतं. रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस, नागरी सेवा. आता ह्या ज्या नागरी सेवा आहेत, ज्या तुम्ही नागरी सेवा म्हणता, त्यामध्ये IAS, IPS असेल, IRS असेल, IFS असेल, IFOAS असेल, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असेल, तसंच महाराष्ट्रातून डेप्युटी कलेक्टर असेल, DYSP असेल, असं कित्येक नागरी सेवेसाठी आपण पाहतो. पोलीस प्रशासन असेल किंवा महसूलचं प्रशासन असेल, त्यांचा रोल काय, आरोग्य सेवा असेल, शिक्षण सेवा असेल, यातलं सर्वच पाहावं लागतं काय. इंडियन इट्स नेबरहुड रिलेशन, आता इथून पुढं याला आपण आया, आंतरराष्ट्रीय संबंध. भारत आणि भारताच्या शेजारी काही देश आहेत, जसं नेपाळ असेल, भूतान असेल, म्यानमार असेल, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, आपली सार्क संस्था आहे किंवा काय आहे, त्यांचं आपलं रिलेशन कसं आहे ते आपल्याला पाहावं लागतं. जसं आता श्रीलंकेमध्ये अराजकता मागली, तिथं राष्ट्रपतीचं निवासस्थान जनतेनं ताब्यात घेतलं होतं, एवढी महागाई वाढली होती. म्हणून मग आपलं भारताचं रिलेशन काय आहे, तर तिथं लोकशाही असली तर भारतामध्ये शांतता नांदेल. कारण कोणत्याही शेजारी देशात अराजकता माजली तर लोकजनतेचं किंवा जनतेचं लोकसंख्येचं स्थलांतर होत असतं. जसं बांगलादेशातून भारतात आलेत काय किंवा काय, म्हणून तिथं त्या जनतेला जर रोजगार मिळाला तर ते भारतामध्ये स्थलांतरित होणार नाही. भारतामध्ये स्थलांतरित नाही झालं तर भारताच्या आपण पाहतो जे आपण डेव्हलपमेंट करतोय त्यामध्ये बाहेरची जास्त लोक आली तर आपल्या लोकांना रोजगार मिळणार नाही, त्यामुळे भारतामध्ये अराजकता माजली. म्हणून आपलं बाहेर किंवा शेजारी देशातील रिलेशन हे कसं आहे, चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे. त्यांच्या विकासामध्ये आपले योगदान पाहिजे, आपल्या विकासामध्ये त्यांचं योगदान पाहिजे. त्यामुळे नेबरहुड फर्स्ट आपण पॉलिसी राखतो. ऍक्ट ईस्ट असेल किंवा ऍक्ट वेस्ट असेल,
हे आपण महत्वाचं आहे की आपल्यासाठी नेबरहुड रिलेशनसाठी हे करण्यासाठी. त्यानंतर बायलॅटरल रिजनल अँड ग्लोबल ग्रुपिंग अँड अग्रीमेंट इन्व्हॉल्विंग इंडिया ऑर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट. जसं आपण सार्क असेल, आपली नाटो संस्था आहे, सार्क आहे, किंवा आपली कित्येक असेल, चायना बरोबर आपण काय बँक स्थापन केलेली आहे, न्यू बँक असेल किंवा काय असेल, ते ग्रुपिंग वेगवेगळ्या पद्धतीने आपण केलेलं आहे, ते पाहावं लागतं. त्यानंतर इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट अँड इंडियन डायस्पोरा. काही आपण विकासाचं राजकारण करत असतो. विकासाच्या राजकारणामध्ये विकसित आणि विकसनशील या दोन्ही देशासंदर्भात भारताची काय भूमिका असेल. जिथं भारताचे काही नागरिक राहत आहेत, ज्याला आपण इंडियन डायस्पोरा म्हणतो, सिंगापूरमध्ये आहे. जसं आता इंग्लंडमध्ये ऋषी सुनक हे इंडियन डायस्पोरा आहे, जे तिथं आता इंग्लंडच्या पंतप्रधानाच्या रेसमध्ये आहेत. म्हणजे असं काही पाहावं लागतं की आपल्याला कुठं काय, सिंगापूर असेल, मॉरिशस असेल, इंग्रजांच्या काळामध्ये तिकडे स्थलांतरित झाले काय भारतीय आहेत, ज्यांना आपण इंडियन डायस्पोरा म्हणजे भारतीय मूलतत्वाचे आहेत. त्यानंतर इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन, एजन्सीज अँड फोरा देअर स्ट्रक्चर मॅन्डेट. काही आपण आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, जसं युनिसेफ असेल, युनेस्को असेल, आणि बाकीच्या काही त्यांचं स्ट्रक्चर कसं असेल, काय असेल हे आपल्याला पाहावं लागतं. IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, त्यांचाही इथं आपल्याला अभ्यास